सरकारी ठेकेदारांनी 18 ऑगस्ट पासून आझाद मैदानावर बेमुदत आंदोलनाचा इशारा दिलाय। आपल्यासोबत संघटनेचे उपाध्यक्ष आहेत। सर, नेमका काय इशारा आपण दिलाय आणि काय कारण आहे? आता साधारण जर बघितले ना तर सरकारचं जे आदिवासी विभागामध्ये वाड्यापाड्यांवरती कामे केले जातात, जे रस्ते पूल याचे सुविधा उपलब्ध केले जातात आदिवासी बांधवांना, त्याचे साधारण इलेक्शनपूर्वी म्हणजे 2024चं जे इलेक्शन झालं त्याच्या आधी सरकारने फार मोठ्या प्रमाणामध्ये कामे मंजूर केली। साधारण 12,000 कोटी रुपयाची कामे मंजूर केली। ती साधारण डिसेंबर 2024पर्यंत ठेकेदारांना वर्क कार्यादेश देऊन ती कामं पूर्ण करण्यामध्ये आले। परंतु शासनाची अर्थसंकल्पीय तरतूद जी होती ती त्या प्रमाणामध्ये नव्हती। त्याच्यामध्ये त्यांनी 2023-24मध्ये साधारण 1450 कोटी रुपयाची तरतूद होती, ती त्यांनी 2024-25मध्ये 1380 कोटी रुपये केली। त्याच्यानंतर 25-26मध्ये ती 280 कोटीवरती आणली आणि आता ह्या चालू आर्थिक वर्षामध्ये त्यांनी ती तरतूद आहे ती 800 कोटी केली। म्हणजे एवढ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देणे ठेकेदारांचे कामं झालेले असताना, विकास कामे झालेली असताना, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये देणे शिल्लक असताना सुद्धा ही अर्थसंकल्पीय तरतूद कमी कमी का होत जाते हे अनाकलनीय आहे समजणं। आता नेमके कुठल्या कुठल्या कामांचे किती किती रुपयांची कोटींची जी थकबाकी ती नेमकी कुठल्या कुठल्या कामांची ही हे आदिवासी विकासामध्ये 50-54-51-17 म्हणून जे हेड आहे, म्हणजे आदिवासी विभागाची कामं सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राबविण्यात आलेली आहे। यांचे 10,000 कोटी रुपयाचे बिलं पूर्ण महाराष्ट्राचे शिल्लक आहे। साधारण नाशिकचे 2162 कोटी रुपयाचे बिलं शिल्लक आहेत। त्याचप्रमाणे 2021-22 पासून ठेकेदारांचे जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते पूल आणि इमारतीचे कामे आहेत त्याची साधारणपणे आत्तापर्यंत स्पिल 15,000 कोटी 20,000 कोटी रुपयाचा पूर्ण महाराष्ट्राचा आहे आणि नाशिकचा साधारण 1,500 कोटी रुपयाचा स्पिल याचा झालेला आहे। ते पण का तर गेले 2 ते 3 वर्षापासून शासनाने त्या हेडमध्ये कामच मंजूर केले नाही, कारण पहिला स्पिल फार होता जो 2020-21मध्ये जे कामं काढलेले त्याचे पैसे आत्तापर्यंत देत आहेत ते। त्याचप्रमाणे जलजीवन योजना जी सगळे देशभर जी जोरात राबवण्यात आलेली आहे त्याचे सुद्धा 10,000 कोटी रुपयांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेमार्फत जी जलजीवन मिशन योजना राबवली त्यांचे 10,000 कोटी रुपयाचे बिलं शिल्लक आहे। साधारण नाशिक ते 1,000 ते 1,500 कोटी रुपयाची फक्त नाशिकचेच बिलं त्याची पेंडिंग आहेत। आणि याच्यामुळे सर्व ठेकेदार वर्ग जो आहे हा पूर्ण मेटाकुटीस आलेला आहे, कर्जबाजारी झालेला आहे, आत्महत्या साठी प्रवृत्त झालेला आहे आणि ही पुढे जाऊन आत्महत्यांची साखळी निर्माण होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पूर्ण महाराष्ट्राच्या सर्व संघटना एकत्रितपणे येऊन त्यांनी शासनाला इशारा दिलेला आहे की जर त्यांची 15 ऑगस्टच्या आधी जर शासनाने काही पाऊल याच्यावरती उचललं नाही तर 18 ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे करण्यात येईल। साधारणपणे ही जी कामं आहेत की ज्याची बिलं थकली असं आपण म्हणता, ती सगळी कामं कधी पूर्ण झाली? आता ही जर सार्वजनिक बांधकाम विभागाकडची कामे जी रेग्युलर बजेटची जर बघितलेली असेल ना, ही 21-22-23मध्ये पूर्ण झालेली आहेत। त्याच्यानंतर यांनी कामं मंजूर केलेली नाही आणि त्या 2021-22 पासून 2026-27 पर्यंत प्रत्येक क्वार्टरला ते फक्त 5%, 10% एवढीच रक्कम देत आहेत। तर ती 5 वर्षानंतर त्यांची रक्कम अद्यापही 20,000 कोटी रुपये शिल्लक आहे। म्हणजे तुम्ही विचार करा की 2021-22मध्ये किती प्रमाणामध्ये यांनी कामं मंजूर केलेली होती। आणि याची जी आदिवासी विभागाची जी कामं आहेत ती ही 2023-24च्या बजेटला 12,000 कोटीची काढलेली, त्याच्यानंतर त्यांनी कामच काही मंजूर केलेली नाहीये। ती आत्ता यावर्षी पण काही कामं मंजूर केलेली नाही, तरी सुद्धा 10,000 कोटी रुपयाचे बिलं शिल्लक आहे। म्हणजे इथून पुढे यांनी 10 वर्षे एकही रुपयाचं काम काढलं नाही। यांनी अर्थसंकल्पीय तरतूद ह्याच प्रमाणामध्ये जर करत राहिले तर एकही विकास काम होणार नाही आणि 10,000 कोटीचे बिलं देणं सुद्धा होणार नाही। हजारो कोटींची देणी बाकी आहेत, मग पुढची जी कामं आहेत ती कशा पद्धतीने केली जात आहेत ठेकेदारांकडून? नाही, आता तर 2 वर्षापासून म्हणजे तेव्हापासून त्यांनी अर्थसंकल्पामध्ये नवीन कामच मंजूर केलेली नाहीये काही, फक्त पाठीमागचे देणे थोडे पैशांची तजवीज करून। परंतु ठेकेदारांनी तर कर्जबाजारी, कारण ठेकेदारांचा विषय कसा असतो की शासनाचे पैसे कुठे जाणार नाही। याच्या आधी अशी परिस्थिती होती की शासनाचे पैसे ठीक आहे 4-6 महिने लेट होतील पण मिळून जातील, पण आता परिस्थिती अशी झाली की शासनाचे पैसे डुबण्याच्याच मार्गावरती आहेत, ते पैसेच मिळणार नाही आहेत। आणि शासन ज्याप्रमाणे तरतूद करते की तुम्हाला जर 10,000 कोटी रुपयाचे जर त्या विभागाच्या अंतर्गत तुम्हाला पैसे देणं आहे तर तुम्ही 700 आणि 800 कोटीची तजवीज कशी काय करता? आणि त्या संदर्भित खात्याचे जे मंत्री आहेत ते कोणत्याही प्रकारे एकदम भिकाऱ्यासारखी वागणूक देतात ठेकेदारांना। त्यांचे निवेदनं घेऊन गेले तर माझ्या कार्यकाळामध्ये हे पैसे मी देऊ शकत नाही आणि आमच्याकडे एवढे
पैसे नाहीयेत, एवढी कामं छापले गेलेली आहेत इलेक्शनच्या आधी, त्याला आमची जबाबदारी नाहीये, अशा पद्धतीने एकदम बेछूट आणि बेफाम उत्तरं देतात ते. त्याच्यामुळे सर्व कॉन्ट्रॅक्टरांना कोणत्याही प्रकारचा दिलासा राहिलेला नाहीये की याच्या पोटी करायचं काय आता आपण. आणि आपण तर एवढे कर्जबाजारी होऊन कामं तर करून बसलोय शासनाच्या भरोश्यावरती, आता हे आपलं होणार कसं. त्याच्यामुळे ही सर्व परिस्थिती उडावलेली आहे. त्यामुळे मग आंदोलन करणार. हा, त्यामुळे आम्ही 18 ऑगस्टपर्यंत सरकारच्या आझाद मैदानावरती जाऊन त्यांच्याकडे मागण्या मांडण्यासाठी बेमुदत आंदोलन करणार आहे. कारण आमच्याकडे दुसरा कोणता पर्याय शिल्लक राहिलेला नाही आता. आपण पाहतोय ठेकेदारांची ही समस्या आहे. हजारो कोटींची बिलं थकीत आहेत. ती बिलं मिळावीत यासाठी सातत्याने आंदोलनं केली जात आहेत, निवेदनं दिली जात आहेत. मात्र ती बिलं मिळत नसल्यामुळे आता ठेकेदारांवर देखील उपासमारीची वेळ आलेली आहे, कर्जबाजारी होण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यामुळे या सगळ्या विरोधामध्ये आपला आवाज उठवण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत सरकारने ठेकेदारांच्या या बिलांसंदर्भामध्ये निर्णय घ्यावा, अन्यथा 18 ऑगस्टपासून आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता सरकारकडून ठेकेदारांच्या या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काही पावलं उचलली जात आहेत का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित